सुस्वागतम. शुभ सकाळ. आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आपण चाललो आहोत सासवड जवळील नारायणपूर येथील दत्त मंदिराशेजारी असणारे प्राचीन शिवमंदिर पाहायला. पुरंदरच्या पायथ्याशी असणाऱ्या नारायणपूर येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात श्री दत्तात्रयांचं दर्शन घेऊन आपण आता येथे बाजूलाच असणाऱ्या शिवमंदिराकडे चाललो आहोत. सासवड नारायणपूरमध्ये असणाऱ्या या शिवमंदिराची रचना ओवरी, सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. दगडी कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर आपणास समोरच भव्य दीपमाळ दिसते. संपूर्ण दगडी बांधकाम असणाऱ्या या मंदिराच्या परिसरात सध्या डागडुजीचे काम चालू आहे. हे प्राचीन यादवकालीन मंदिर असून येथे गर्भगृहात आपणास स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन होतं. इतिहासाची साक्ष देणारे अनेक शिलालेख आपणास मंदिराच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. गाभाऱ्यासमोरील सभामंडप हा पूर्णतः दगडी खांबावर बांधण्यात आलेला आहे. शिल्पकला आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना असणारं हे मंदिर आपण आज जाऊन पाहूया आणि गर्भगृहातील शंभू महादेवाचं दर्शनसुद्धा घेऊया. मंडळी नमस्कार, सुप्रभात. आम्ही आलो आहोत सासवडजवळ असणाऱ्या या शंकराच्या मंदिराला भेट देण्यासाठी. या मंदिराचं नाव आहे नारायणेश्वर आणि हे पुण्यापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर आणि सासवडपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. हे दत्त मंदिर जे आहे नारायणपूरचं, त्या दत्त मंदिराला लागूनच असलेलं हे फार पुरातन यादवकालीन असं हे मंदिर आहे. आणि या स्वयंभू महादेवाचं दर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घडणार आहे. चला तर मग आपण आतमध्ये जाऊन श्री महादेवाचं दर्शन घेऊ आणि हा मंदिर परिसर जो फार पुरातन आणि प्राचीन आहे तो संपूर्ण पाहू. बोला हर हर महादेव. मंदिराच्या मुख्य दारातच आपणास दगडी पाषाणात कोरलेला भव्य असा नंदी दिसतो. सुंदर रेखीव दगडी कोरीव काम असणाऱ्या या प्रवेशद्वारातून आपण सभामंडपात प्रवेश करतो. येथे सुद्धा आपणास आणखी एका नंदीचं दर्शन होतं आणि नंदीच्या समोरच एक मोठं दगडी कासवाची प्रतिकृती आणि समोर गर्भगृह आपणास दृष्टीस पडतं. शिवलिंग म्हणजे शिवशक्तीचं प्रतीक. शक्ती म्हणजेच देवी पार्वती. येथे गाभाऱ्यात आपणास स्वयंभू शिवलिंगासोबतच काळ्या पाषाणात कोरलेल्या शक्तिदेवतेचंही दर्शन होतं. मजबूत रेखीव दगडी खांब आणि छतावर असणारी सुंदर कलाकुसर पाहताना आपणास या मंदिराची भव्यता जाणवते. दगडावरील हे नक्षीकाम आणि प्राचीन शिल्पकला पाहताना आपलं मन अगदी हरपून जातं. चला आपण या दर्शन मार्गाने गर्भगृहाकडे जाऊन गाभाऱ्यातील शिवलिंगाचं दर्शन घेऊया. मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस श्री महादेवांच्या द्वारपालांची शिल्प आपणास पाहायला मिळतात. गाभाऱ्याच्या दगडी चौकटीवर मध्यभागी गणपतीचं शिल्प कोरलेलं आहे. बोला हर हर महादेव. मंडळी, इतर मंदिरांच्या तुलनेत वेगळं असणारं हे मंदिर, याचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. श्री शंभू महादेवाचं दर्शन करून या मंदिराची भव्यता पाहून आणि येथील भक्तिभाव मनात साठवून आम्ही आता बाहेर पडत आहोत. मंडळी, सासवडहून कापूरहोळला जाणाऱ्या रस्त्यावर साधारण 8 किलोमीटर अंतरावर नारायणपूरच्या दत्त मंदिराशेजारी असणारं हे प्राचीन पुरातन शिवमंदिर थोडंसं अपरिचितच आहे. भाविक पर्यटकांनी
दत्त मंदिरासोबतच या मंदिराला देखील भेट द्यावी। नारायणेश्वराच्या प्राचीन मंदिराचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी रहा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।